जय संघर्ष. बोला साहेब. तुमची पोस्ट वाचली, काय काय नेमकं ते हरवलेले कागद सापडून दिले असं काय नेमकं मला ते सविस्तर असं सांगा, रेकॉर्डिंग होतंय. नाशिकचा ट्रकवाला आहे. बर त्याला विंचूर ते बोकडदारा दरम्यान मध्ये विंचूर रस्ता कुठून कोणत्या महामार्गावर आला? नाशिक ते आपला नाशिक औरंगाबाद महामार्गावर. बर तिथं विंचूरच्या जवळपास बोकडदारा म्हणून आहे, बोकडदाराच्या माथ्याच्या आसपास. खेडगाव आहे का ते भोकरदरा? हा खेडेगाव आहे आणि रस्त्यावर हायवेला गाव आहे. बर तर त्या हायवेच्या गावाला तिथं त्या ट्रकवाला लगीला थांबला. बर 3 मोटरसायकलवर 3 जण आले बर आणि 3 जण आल्यानंतर त्यांना लघवी करून गाडीत बसला होता. बर तर किन्नर साईडने 2 जण घुसले, ड्रायव्हर साईडने 1 जण घुसला. त्यांच्या डोक्यात मोठा दगड मारला, एकाने पायावर गज मारला. त्या ड्रायव्हर त्या मोटरसायकल वाल्याने हमला केला. हो, मोटरसायकलवाल्याने. बर आणि मग त्या जखमी केलं त्याला, गाडीवाल्याला. बर तर त्याच्याकडे असलेले 45,000 रुपये, बर त्याचं एटीएम कार्ड, त्याचे मोबाईल, त्याचे लायसन, गाडीचं आरसी बुक, असे सगळे कागदपत्र घेतले. त्याच्यानंतर त्याच्या कानामध्ये सोन्याची बाळी होती. बर तर ती सोन्याची बाळी काढताना आली, त्याचा कान तोडून टाकला त्यांनी. अरे बाप. आणि असं केलं आणि हे झाले घटना 30 तारखेला. बर आणि हे सगळं साहित्य ज्या टायमाला आम्ही रसलपूर शिवारामध्ये आमचे लाईनीचं काम चालू होतं, वायरी तुटल्या होत्या. म्हणजे आम्ही ते काम तुम्ही करत होतो. म्हणजे आता तुम्ही वारमन आहे ना? हो, बर मग आम्ही वायरमन आहे, लाईनमन. आम्ही बर. आमच्या लाईनीचं काम चालू होतं, वायरी तुटल्या होत्या, आम्ही ते बर. काम करीत होतो. तर तिला अशी मोकळी जागा आहे डीपीच्या जवळ. म्हणजे हे 30 जूनला घडलेलं होतं का सर्व? सर्व हे 30 जूनला घडलेलं आहे. बर. आणि तुम्हाला आणि 19 जुलैला या गोष्टी 19 तारखेला आम्ही, ऐका ना, 19 तारखेला आम्ही आमचं काम चालू असताना तिथे आम्हाला लायसन पडलेलं सापडलं. त्याच्यानंतर तिथे बाकीच्या ठिकाणी फोटो सापडले. तिथे सगळं पसरून दिलं होतं सगळीकडे तिथं. मग आम्ही ते सगळं जमा केलं. बर जमा केल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे मग आम्हाला काही समजाना. मग आम्ही काय केलं, फेसबुकला आहे ना त्याचं नाव सर्च केलं. फोटो होते आमच्याकडे, त्याचे फोटो, त्याच्या मिसेसचे फोटो, मुलीचे फोटो, बर सगळे फोटोचा खूप मोठा बंच होता त्याच्यामध्ये. बर त्याचं आधार कार्ड, 2 आधार कार्ड होते, 3 एटीएम कार्ड होते, लायसन, ट्रकचं आरसी बुक, बर पॅन कार्ड ओरिजिनल, सगळे ओरिजिनल होतं. बर आणि मग ते आम्ही त्याच्यावरून फेसबुकला सर्च केला त्याला, का हा कोण व्यक्ती म्हणून. पण फेसबुकला आम्हाला तो दिसला, पण त्याचा फेसबुकला नंबर काही नव्हता. बर मग त्याला नेमकी ना नाशिकचा नारायण सरोदे म्हणून त्याला फ्रेंड होता. आपले संघर्ष ग्रुप नारायण भाऊ संघर्ष ग्रुपवाले आपले नारायण सरोदे म्हणून फ्रेंड होते. मग त्याला कॉन्टॅक्ट केलं. बर त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर तो म्हणे माझ्या बी लक्षात नाही राहिलं म्हणजे कोण व्यक्ती आहे, पण मी शोधतो म्हणे. मग त्यांनी शोधल्यानंतर मग ते व्यक्ती कन्नडला गाडी भरायला जायला होता. मग त्याचा मोबाईल बी गेलेला आहे, सगळं जायला होतं. मग ते दुसऱ्या मोबाईलवर मला फोन केला आणि तो चांदोरी चौकलीवर रात्री 9:30 वाजता आला. बर. त्या आपल्या चौकात त्या पुढच्या हा, चांदोरी चौफुलीवर, हा बर चौकामध्ये रात्री 9:30 वाजता आला. त्यांनी मला फोन केला. मग मी ते सगळं साहित्य घेऊन तिथे गेलो. पहिले त्याच्या मोबाईल मध्ये खात्री करून घेतली, काही कार्ड सगळे त्याचेच आहे का, त्याची ट्रक बी त्याची होती, गाडी नंबर वगैरे चेक करून घेतला. बर त्याचा फोटो काढला, त्याचा सगळं साहित्याचा फोटो काढला. त्यानंतर त्याच्या गाडीची पूर्ण शूटिंग बी काढली आणि मग सगळं साहित्य त्याच्या ताब्यात दिलं. त्याचे कान वगैरे बघितलं, त्याच्या डोक्यात किती लागलेले 5 टाके बसले डोक्यामध्ये ते बघितलं. बर. अशी त्यांना आपण मदत केली. त्यांनी मग त्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली नव्हती का? लासलगाव पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती, बर. पण त्याच्यावर काहीच प्रक्रिया झालेली नाही. तो जर ड्रायव्हर आपल्या संघटनेशी संघर्ष ग्रुपशी जोडलेला असता, आपल्याशी जर म्हणजे त्याच्यावर लूटपाट झाली तर त्याने आपल्याशी संपर्क साधला असता. पहिला मुद्दा तो आपल्याशी जुळलेला पाहिजे होता आणि आपल्याशी जुळल्यानंतर त्याने आपल्याशी जर संपर्क साधला असता, पोलीस प्रशासनात जातीनं लक्ष घालायला लागलं असं त्याच्यात. तो संघर्ष ग्रुप मध्ये आहे. बर. तो त्याच्याकडे पहिली इनोवा गाडी होती आणि इनोवा गाडी असल्यामुळे तो संघर्ष ग्रुप मध्ये होता. पण त्याच्यानंतर मग त्यांनी परत म्हणजे नाशिक ग्रुप मध्ये आहे आणि अजूनपर्यंत होता तो. मग त्यांनी आपल्याकडे मदत का नाही मागितली, सांगितलं का बरं नाही आपल्या पदाधिकाऱ्यांना? त्याची चुकी आता असेल ना. तिथं आता काय झालं, बरं ठीक आहे, काय हरकत नाही. त्याला उमजत नाही, त्याच्याकडे मोबाईल नाही, काहीच नाही, त्याच्याकडे पैसे चोरले गेले, सगळं गेलं.
ठीक आहे, त्याच्याकडे काय काहीच हरकत नव्हतं राहिलं नाही. पण विषय असा आहे की समजा आता बराच कालावधी लोटला गेला, आपल्या ड्रायव्हर लोकांना असं वाटतं हम्म. की आता आपल्याकडे गाडी बदलली, आपल्या संघर्ष गुरुचं काही काम नाही. पण संकट हे कोणावर सांगून येऊ शकत नाही ना, बरोबर आहे. नाही. एखादी वेळेस काय असतं माहिती का, ब्रेक खराब जरी झालं आपलं तर तार तिची मार चूक येतं का बारीक, आपण पायानं चपल्याला ठोकतो, तिच्यामुळे हो सुद्धा काम अटकून जातो. हो, बरोबर आहे ना. म्हणून आपण संघर्ष गुरुशी या लोकांनी जुळलंच पाहिजे. मग प्रयत्नांती परमेश्वर. बरं, तुम्ही ज्यांना सर्व बरोबर. साहित्य वापस केलं, सर्व काही केलं, त्याबद्दल तुमचं पूर्ण नाव सांगा मला. शांतीलाल रतिलाल कुमावत, चांदोरी, चांदोरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी मी आहे सर्व्हिसला महावितरण कंपनीमध्ये प्रधान तंत्रज्ञ म्हणून मी नोकरीच आहे. बर. आणि तुमच्याकडे संघर्ष ग्रुपची काय जबाबदारी आहे? माझ्याकडे संघर्ष ग्रुपचे मी नाशिक जिल्हा सचिव होतो, बर. सहसचिव. तरी पण तुम्ही संघर्ष ग्रुपचे सदस्य आहात आणि नोकरी म्हणजे तुम्ही समजा आता बऱ्यापैकी ड्रायव्हर लाईन सोडलेली असं जसं, पण नोकरीला असून सुद्धा तुम्ही संघर्ष ग्रुपचं काम करताय, हे म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. की एखाद्याला जर काम करायचं राहिलं तो कारणे दाखवत नाही, हे त्याच्यावरून लक्षात आलं. मला मदत करायची आवड आहे, त्यामुळे मी सर्वांना मदत करतो. बिलकुल. मी परत काल रात्री एका गाडीचं डिझेल संपलं होतं. बर पिंपळगाव निफाड रस्त्यावर दावसवाडी पासून पाठीमागे 4 किलोमीटरवर बर गुरु कुट्टी सर यांनी माझा नंबर त्या ड्रायव्हरला दिला होता. बर तर त्या ड्रायव्हरने मला फोन केला. फोन केल्यानंतर दावाचा, माझी ड्युटी दावसवाडीला होती पहिली, बर त्यामुळे मी तिथल्या लगेच लॉन्सवाल्याला फोन करून त्यांना मोटरसायकल अवेलेबल करून दिली. बर आणि त्या माणसाने तिथून मोटरसायकल घेऊन पेट्रोल पंपावर जाऊन त्याने डिझेल घेऊन आले, मग पुढे निघून गेला. ठीक आहे, मला मान्य आहे तुम्ही मदत केली. पण विषय असा आहे की हर 10 किलोमीटरला, हर 15-20 किलोमीटरला पेट्रोल पंप आहेत आणि ड्रायव्हर लोकांचं डिझेल फुटणं ही म्हणजे खूप गंभीर बाब आहे. हा, म्हणजे याचा अर्थ आज काय किंवा आहे ना. असं. ठीक आहे, पण गुरुकुटी जर म्हणजे काळजीपूर्वक आपल्या वाहनावर लक्ष देते नाही, असं आपल्या गाडीत सर्व आहे का नाहीये, काय आहे हे काही काळजीपूर्वक लक्ष देत नाही. आता गुरुकुट्टी सर्जरी समजा संघटना असले, पण आपला ड्रायव्हर आपल्या, कारण की सर्वात पहिले जय संघर्ष ग्रुपच आळणार साहेबांनी तयार केला हो, आणि संजय आळणार साहेबांच्या कृपेने आपण सर्वांच्या मदतीचं कर्ज धावतोय. हे नंतर सगळे झालेले आहे वेगवेगळे. चला, मी तुमचं हे सर्व बोलणं संभाषण युट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्राम टाकायचं का? टाका, काय अडचण नाही. ठीक आहे सर, थँक्यू, तुमचं धन्यवाद. मी प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्ही सर्व चांगलं काम पाहत आहेत, ही मला अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज समजा देशात जर कोणी म्हणत असेल की समजा असं म्हणत नाही आपण की आपण अगरबत्त्या फिरवतो, पण तुमच्या सर्वांच्या मेहनतीमुळे, आळणार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण हत्तीच्या चालाप्रमाणे संघर्ष ग्रुप वाढतोय. बरोबर. चला, तुमचे पुन्हा धन्यवाद. आणि एवढं मोठं संघटन चालत असताना काही थोड्याफार चुका होतात, प्रत्येकाला मदतच भेटेल असं नाही, बरोबर आहे. प्रत्येकाचाच मन समाधान होईल असं नाही, कधी कधी नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. म्हणजे जेणेकरून समजा कधी कधी दिवाळीच्या टायमाला घरच्या गावाला गेले असल्यामुळे कधी कधी हाताने आपल्याला कपडे धुवावे लागतात, हाताने चहा करून प्यावं लागतंय. बरोबर आहे. थँक्यू, तुमचे धन्यवाद. जय संघर्ष. जय संघर्ष.